सर्वांच्या आवडीचा असलेला विषय म्हणजे आरक्षण. आता या आरक्षणासंबंधित प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आरक्षण स्वतः खूप किचकट विषय आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्रात सध्या एससी उपवर्गीकरणासंबंधित प्रकरण सुरू आहे त्याची सोप्या भाषेमध्ये आपण एकदम ए टू झेड माहिती बघणार आहोत, जे तुमच्या लक्षात येणारी असेल. आता ही चर्चा करत असताना अजून दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, ज्या तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की या प्रकरणाला कोणी समर्थन करेल, कोणी विरोध करेल. सो या अनुषंगाने तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. पण पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मत मांडत असताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपण या प्रकरणाची सुरुवात करूया. एससी उपवर्गीकरण महाराष्ट्रात होतंय, नेमकं काय घडतंय ए टू झेड माहिती जाणून घेऊया. पण अजून दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सोबतच तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय जास्त महत्वाचं असलेलं पुस्तक. राज्यसेवेमध्ये मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे याची सर्व माहिती या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे. तुमचं मार्क्स आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढवणारं हे पुस्तक तुमच्यासाठी ठरू शकतं. तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. आता अधिक वेळ न घालता आपण चर्चा करूया. मोठा वाद नेमका कशावर आहे? बघा, काल मुंबईमध्ये एक रॅली काढण्यात आलेली होती, एक मोर्चा काढण्यात आलेला होता. हा मोर्चा कशासाठी होता? तर जे एससी उपवर्गीकरणासंबंधित जे प्रकरण सुरू आहे आणि त्या अनुषंगाने बदर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सो या बदर समितीला विरोध करण्यासाठी, या अहवालाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री वगैरे असतील त्यांच्याकडे निवेदन सादर केलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपली माहिती दिलेली आहे. हे एकूण सर्व आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत. पण सर्वात महत्वाचं, आरक्षणासंबंधित जर काही गोष्ट असेल तर त्यामधून कोणते वाद उपस्थित होत आहे? पहिला आहे की सामाजिक न्याय म्हणजे अर्थातच सोशल जस्टिस काय आहे, की मग ही दुसरी बहुजनातील फूट म्हणजे एका प्रवर्गामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे का, त्या अनुषंगाने सुद्धा विरोध करताना हे आपल्याला हा जो काही प्रवर्ग आहे तो आपल्याला दिसून येत आहे. आता तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रात अनुसूचित जातींना 13% आरक्षण आहे, ठीक आहे. आणि महाराष्ट्रात हा जो एससी प्रवर्ग आहे यामध्ये एकूण 59 जातींचा आपल्याला समावेश झालेला दिसतो. आता आरक्षण समजून घेताना महत्वाच्या काही गोष्टी आपण आधी बेसिक डिस्कस करून घ्या, जेणेकरून हे प्रकरण काय तुमच्या लक्षात येईल. आता आरक्षण कशासाठी देण्यात आलेलं होतं? तर जो प्रवर्ग, समजा फॉर एक्झाम्पल हा एक समुदाय आहे, या समुदायाने या समुदायावर अत्याचार केला, अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. सो असे प्रवर्ग सेपरेट करण्यात आले आणि जे प्रवर्ग, समजा आपला हा भारत देश आहे समजा, ठीक आहे. सो या भारत देशामधील विविध समुदाय आहे, हे समुदाय एकमेकांवर अत्याचार करत असल्यामुळे ज्याच्यावर जास्त अस्पृश्यतेचा ज्यांना सामना करावा लागलेला आहे, जे सामाजिकरित्या, शैक्षणिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेले आहेत, त्यांना धक्का देण्याचं काम या आरक्षणाने केलेलं आहे, ठीक आहे. सो या समुदायातील लोकांवर काय केलेलं आहे? आपल्याला अत्याचार केलेला आहे किंवा हिस्ट्रीमध्ये, हे ऑफकोर्स गोष्ट हिस्ट्रीतली आपण करतोय. सो म्हणून या प्रवर्गाला आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती, ठीक आहे. हा पहिला भाग. आता दुसरा भाग काय आहे की हे आपण वेगवेगळे प्रवर्ग बघितले, पण आता आपण एक प्रवर्ग बघूया, एससी प्रवर्ग, जी सध्या चर्चा या ठिकाणी सुरू आहे. हा एससी प्रवर्ग आहे, यामध्ये आपल्याला इतर जाती दिसून येतात. फॉर एक्झाम्पल ही जात महार असेल आणि फॉर एक्झाम्पल ही जात काय असेल? मातंग असेल, ठीक आहे. आता यांचं म्हणणं काय आहे की हे जो प्रवर्ग, याला जे आरक्षणाचा या एससी प्रवर्गाला लाभ मिळालेला होता, पण त्यामध्ये असं दिसून आलं की पर्टिक्युलर एखाद्या जातीनेच याचा खूप जास्त प्रमाणात फायदा घेतलेला आहे, जसं की महार जातीने याचा फायदा घेतलेला आहे, अशी चर्चा आहे. आणि दुसरं काय की हा जो एक समुदाय किंवा अजून बाकी यामधले जाती आहेत छोट्या छोट्या, त्यांना या आरक्षणाचा फायदा घेता आलेला नाही आणि हे प्रवर्ग, ह्या ज्या जाती या काय म्हणतात, या प्रवाहात मागे पडलेला आहे. सो यांच्यासाठीचं सेपरेट आरक्षण असावं किंवा यामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं, हा कॉन्सेप्ट आपल्याला सामाजिक न्याय आणि बहुजनातील फूट म्हणून दिसून येतो. बघा, यांनी जर असं उपवर्गीकरण टाकलं तर एका समुदायाला वाटेल की सामाजिक न्याय झालेला आहे, सोशल जस्टिस त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्हाला सुद्धा या काय म्हणतात प्रवाहात पुढे जाण्याचा अधिकार मिळणार आहे. पण एकूण दुसरा वर्ग काय म्हणणार आहे की हा जो आमचा एक कंप्लीट समुदाय आहे याच्यात फूट पाडण्याचं काम करत आहे आणि आम्ही जे आतापर्यंत एक होतो, ज्या आमच्या मागण्या होत्या, पुढे भविष्यात मग ही फूट पाडल्यामुळं आम्हाला अजून असमानतेचा सामना करावा लागणार आहे. ही एक दुसरी बाब, ठीक आहे. आता अजून एक चर्चा काय होते की हा जो आरक्षणाचा कॉन्सेप्ट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं,
हे जे प्रवर्ग वेगवेगळ्या करण्यात आलेले होते, सो सामाजिक आणि शैक्षणिक ज्यांचं मागासलेपण आहे त्याच्यामध्ये जे मागे राहिलेले होते, सो हा अत्याचार हा एका प्रवर्गाने दुसऱ्या प्रवर्गावर केलेला होता. ठीक आहे. सो आरक्षणाचा मूळ कॉन्सेप्ट याच्यासाठी होता, आरक्षणाचा कॉन्सेप्ट ज्याच प्रवर्गामध्ये इंटरनल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठीचा नव्हता, असा सुद्धा त्यामध्ये एक काय म्हणतात वादविवाद त्या ठिकाणी करण्यात येत आहे. सो आरक्षणाचा एक बेसिक भाग आपण लक्षात घेतलेला आहे. दुसरी गोष्ट काय, तर आपल्याला दोन पद्धतीने या प्रकरणाला पाहता येतं. पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, एक काय आहे, तर एक आहे आयडिओलॉजी. ठीक आहे, आयडिओलॉजिकल फॉर्मॅटमधून आपल्याला या ठिकाणी बघता येतं. आणि दुसरं काय आहे की एक लीगल. ठीक आहे, म्हणजे जे काही कॉन्स्टिट्युशनली ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या दोन्ही पद्धतीने बघता येतं. आणि याच संबंधित हा वैचारिक किंवा आयडिओलॉजीचा वादविवाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सो आय होप की हा नेमका वाद काय तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण एकूण प्रकरण बघून घेऊया. जसं 1959 जाती आहे आणि त्यामध्ये ABCD जे काही असं अंतर्गत उपवर्गीकरण आहे, हा जो भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण म्हणजेच ABCD. ठीक आहे. आता बघा, काही जातींना आरक्षणाचा जास्त लाभ मिळाला, काही जाती मागे राहिला असा दावा करण्यात आलेला, जे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, सब कॅटेगरायझेशन म्हणतो. या SC प्रवर्गामध्ये विविध कप्पे करण्यात आले आणि त्या अनुषंगाने त्यांना जर आरक्षण देण्यात आले तर म्हणजे हे अंतर्गत आरक्षण होणार आहे. आता हा जो मुद्दा आहे, पहिला प्रश्न हा झालेला आहे की हा मुद्दा उपस्थित कसा काय झाला, चर्चेसाठी कसा काय आला. तर सुरुवात पंजाब पासून झालेली दिसते. 1975 मध्ये पंजाबने SC आरक्षणाबाबत अंतर्गत वाटप करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग या अनुषंगाने एक 2004 मध्ये केस सुद्धा आलेली होती, EV चेन्नई या प्रकरण. यामध्ये 5 जे जज आहेत ते बेंच बसलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी असा निर्णय दिलेला होता की हा जो SC प्रवर्ग आहे, ठीक आहे, हा एक संघ प्रवर्ग आहे. सो यामध्ये तुम्हाला राज्यांना फूट टाकण्याचा किंवा काय म्हणता येईल त्यांना कप्पे करण्याचा किंवा उपवर्गीकरण करता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय होता. जवळपास 20 वर्ष हा निर्णय तसाच राहिलेला आहे. आणि मग 2024 मध्ये अजून सुप्रीम कोर्ट एक काय म्हणतात खंडपीठ त्या ठिकाणी किंवा न्यायाधीशांचं घटनापीठ बसवतं. किती? 7 लोकांचं. ठीक आहे, 7 न्यायाधीश असतात आणि 6 विरुद्ध 1 असा हा निर्णय त्या ठिकाणी जाहीर होतो. आणि यामध्ये ते काय सांगतात सुप्रीम कोर्ट, की SC उपवर्गीकरणाचा जो अधिकार आहे तो राज्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे राज्य SC समुदायामध्ये उपवर्गीकरण करू शकतं. आणि याच अनुषंगाने मग पुढे चर्चा आपल्याला सुरू झालेली दिसते. या अनुषंगाने तेलंगणा आणि कर्नाटक राज्याने हे SC उपवर्गीकरण केल्याची आपल्याकडे माहिती आहे. ठीक आहे, हे या गोष्टी आपल्याला माहित असतील. सो याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सरकारने काय केलं की एक बदर समिती स्थापन केली. हे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली हे एक समिती स्थापन करण्यात आली 15 ऑक्टोबर 2024 ला. ठीक आहे, मग यांना काय करायचं होतं की या समितीला SC आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो आराखडा आहे त्या अनुषंगाने माहिती घेऊन त्यांना हा आराखडा तयार करायचा होता आणि कशा पद्धतीने या आरक्षणाला समोर घेऊन जाता येईल असा आराखडा ते तयार करणार होते. आणि हा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. आणि इतर राज्यांचे मॉडेल, कायदेशीर परिणाम, त्याचं लिगल बॅकिंग काय आहे आणि सामाजिक परिणाम एकूणच काय होणार आहे, या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन बदर समितीने अहवाल तयार करणं अपेक्षित होतं. सो इथे झालेली आहे बदर समितीची एंट्री. आय होप आता ही स्टोरी तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे, आता बघा अहवालानंतर वाद निर्माण का झालेला आहे, या बदर समितीला विरोध का करण्यात येत आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर हा जो बदर समितीचा अहवाल आहे हा गुप्त ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही महाराष्ट्राचं सरकार आहे आणि मंत्रिमंडळ आहे, या मंत्रिमंडळाला तो अहवाल सादर केलेला आहे बदर समितीने. आणि मग काय केलेलं आहे की जे महाराष्ट्र सरकार आहे किंवा मंत्रिमंडळ आहे त्यांनी एक राज्याचे जे मुख्य सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्यावर हरकती या बदर अहवालावर मागवण्यात आलेल्या आहे. आता मूळ प्रश्न हा आहे की जर अहवालच एखादा प्रसिद्ध झालेला नाही तर हरकती नेमक्या कशावर घ्यायचा आहे, हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्या अहवालामध्ये काय हेच आम्हाला माहित नाही तर कशा पद्धतीने अहवालच दिसत नाही तर हरकती कशावर घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला. आणि इतर संघटनांनी म्हणजे विविध संघटनांनी, मग दलित संघटना असू दे किंवा अनेक जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आमदार आहे, यांनी अहवाला सार्वजनिक करण्यासाठी मागणी उचललेली होती. ठीक आहे, पण अजूनही ही बदर समितीचा जो अहवाल आहे तो पब्लिश करण्यात आलेला नाही. म्हणून मग या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. ठीक आहे, आता बदर समितीने नेमकं काय केलेलं आहे, जो काही अहवाल केलेला असेल तो सादर झाल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी लक्षात येईल नेमकं काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीने शैक्षणिक, सामाजिक आणि नोकरीतील प्रतिनिधित्वाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. आता यामध्ये अजून एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. एक बार्टी जी संस्था आपल्याकडे आहे, सो या बार्टी संस्थेने 2023 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केलेला होता, एक माहिती जमा केलेली होती. आणि बदर समिती जी आहे तो बदर समितीने या बार्टी अहवालातून माहिती घेतल्याची माहिती आपल्या पुढे आहे. म्हणजे बार्टीचा जो अहवाल आहे त्याच्यातून माहिती घेऊन बदर समितीने आपला अहवाल तयार केला असा सुद्धा एक अंदाज आहे.
आता या जो बार्टीने डेटा काही पब्लिश केलेला होता, तर बार्टीने एक कंपॅरेटिव्ह डेटा सांगितलेला होता. एक 1961 ची जनगणना त्या ठिकाणी घेतलेली होती आणि एक घेतलेली होती 2011ची. आता यामध्ये काय झालेलं आहे की महारची जी पॉप्युलेशन आहे ती आकडेवारी मी तुम्हाला एकदा सांगून देतो. तर बघा, जो महार जात आपल्याला त्या ठिकाणी आहे त्यांची आकडेवारी 1961 मध्ये होती 33%. ठीक आहे. आणि हीच आकडेवारी 2011 मध्ये किती झालेली आहे? 62% झालेली आहे. म्हणजे यांची आकडेवारी वाढलेली आहे. पण जर मग आपण मातंग समाज बाबतीत बघितलं तर मातंग समाजाची जी 1961 मध्ये आकडेवारी होती ती होती 30%, जी आता 2011च्या जनगणनेनुसार झालेली आहे 19%. सो मातंग समाजाला जे हे उपवर्गीकरण पाहिजे होतं, पण आता त्यांनाच हा उपवर्गीकरणाचा फटका बसणार आहे का, अशी सुद्धा चर्चा आपण मागे डिस्कस केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकूण हे बघू शकता. ठीक आहे. पण आता हा जो बार्टीच्या माहितीचा वापर करून आरक्षणातील असमतोल आहे तो या बदर समितीने तपासलेला आहे आणि नेमकं काय आहे हे आपल्याला, जर हा अहवाल पब्लिश झाला तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार आहे. आणि 16 मार्च 2026 रोजी हा अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे, जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता जे राज्याचे मुख्य सचिव आहे त्यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी स्वतंत्र समिती नेमण्यात आलेली आहे, तर यावर सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. प्रश्न काय उपस्थित झालेला आहे, जर बदर समिती नेमलेली होती, त्यांनी जर हा सर्व अभ्यास केलेला होता, तर परत एकदा समिती का स्थापन करण्यात आलेली आहे? परंतु सरकारने जे काही आक्षेप मागवलेले होते तर त्या आक्षेपामध्ये 50,000हून अधिक सूचना आणि आक्षेप प्राप्त झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या स्वतंत्र समिती आता या आक्षेपांना उत्तर देईल आणि त्यामधून मग डिस्कशन करून पुढील गोष्टी त्या सादर करतील. ठीक आहे. परंतु याच बदर समितीला मग राज्यभर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी मांडताना दिसून येत आहे. हे एकूण प्रकरण आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही असं कुठलंही बिल अजून सभागृहामध्ये मांडलेलं नाही. एकूणच विविध चर्चा केल्यानंतरच आम्ही अशा पद्धतीचं बिल वगैरे मांडू. सध्या कुठलीही चर्चा या विषयाला घेऊन म्हणजे सदनामध्ये ठेवलेली नाही, असं त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की बहुजनांमध्ये तेढ आहे की सामाजिक न्यायाचा हा कॉन्सेप्ट आहे. या बाजू समजून घेऊया. सर्वात मोठा प्रश्न आता समर्थकांचं म्हणणं काय आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आपल्याला दोन तीन वेनी आपल्याला त्या गोष्टीकडे बघता येतात. एक आहे आयडिओलॉजी, आणि जिथे वैचारिक गोष्ट निर्माण होते तर निश्चितच दोन प्रवाह आपल्याला पाहायला किंवा इतर अधिक प्रवाह पाहायला मिळू शकतात. आता समर्थकांचं म्हणणं काय की आरक्षणाचा लाभ सर्वात मागास एससी गटांपर्यंत पोहोचेल, जो पोहोचलेला नाही आहे, ज्या काही छोट्या छोट्या जाती एससी प्रवर्गात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर काही जातींचे वर्चस्व कमी होईल, जसं फॉर एक्झाम्पल महारांनी जर आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे तर त्यांचं आरक्षण त्यांचं जे वर्चस्व आहे ते कमी होईल आणि जे वंचित घटक राहिलेला आहे त्यांच्यापर्यंत सामाजिक न्याय पोहोचेल आणि मग अधिक प्रभावी सामाजिक न्यायाची संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू काय, विरोधकांचं मत जे सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की एससी समाज जो आहे तो विभागला जाऊ शकतो. जर याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं तर याची अंतर्गत विभागणी होईल आणि आम्ही जो एक मजबूत प्रवर्ग आहे तो आम्ही या ठिकाणी कमजोर पडेल आणि भविष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतील. हे इंटरनलच भांडणं यामध्ये लागतील. बहुजन ऐक्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि राजकीय हेतूने मग या उपजातींमध्ये भेद निर्माण केल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. दुसऱ्या यांच्याकडून आर्ग्युमेंट काय दिसून येतं की जो हा आरक्षणाचा प्रवर्ग आहे, हे जो काही एससी प्रवर्ग आहे, सो यामध्ये जर हा महार आहे आणि हा जर मातंग आहे, ठीक आहे, तो यांचं असं म्हणणं आहे की या इंटरनल याच्यात महारांनी मातंगावर अत्याचार केलेला नाही. कारण आरक्षणाचा जो आधार आहे तो आहे अस्पृश्यतेचा आधार. जे प्रवाहात मागे राहिलेले होते, एका प्रवर्गाने दुसऱ्या प्रवर्गावर जे अत्याचार केलेले होते, त्यामुळे त्यांना धक्का देण्याचं काम हे आरक्षणानं केलेलं आहे, पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे. पण यांचा असा आर्ग्युमेंट आहे की या एससी समुदायामध्येच एकमेकांवर कुठल्याही पद्धतीचा अस्पृश्यतेचा भेदभाव केला नाही, त्याच्यामुळे हे उपवर्गीकरण योग्य नाही. मग यावर काय असायला पाहिजे, सोल्युशन काय असायला पाहिजे, ते असे सांगतात की जे काही हे जर एखादी जात मागास राहिलेली आहे, ही राहिलेली आहे त्यांच्या शिक्षणामुळे, ही राहिलेली आहे त्यांची जी काही आर्थिक काय म्हणता येईल आर्थिक परिस्थिती आहे त्यांच्यामुळे ही जात मागे राहिलेली आहे. सो सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिक्षणात त्यांचा जो स्कोप आहे तो कशा पद्धतीने वाढवता येईल. सो यांचं असं म्हणणं आहे की मूळ प्रश्न सोडून जो काय म्हणता येईल अतिशय संवेदनशील प्रश्न आहे त्याची चर्चा घडवून आणताना सरकार वगैरे दिसत आहे. सो आय होप की समर्थकांचं म्हणणं आणि विरोधकांचं म्हणणं तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली 30 जून 2026 ची, तर 29 पैकी
27 आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे बदल समितीचा अहवाल रद्द करण्याबाबत मागणी केलेली आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एससी उपवर्गीकरणाचा प्रश्न अजूनही चर्चेसाठी आपल्याला खुला त्या ठिकाणी दिसतोय. आता सरकार नेमकं कशा पद्धतीने यावर काम करत आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला माहित पडणार आहे. सो आय होप निश्चित हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. एकूण चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे. तुमचं मत काय तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. व्हॉट डू यू थिंक? तुमचं मत निश्चितच कमेंट सेक्शन मध्ये मांडा. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न एकदा बघून घ्या, याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज सोबत काय आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप अवेलेबल आहे. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. एमएनएस ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. खूप सारे फीचर्स तुम्हाला यामध्ये दिसून येतील. सोबतच एमएनएसचं टेलिग्राम चॅनल तुम्ही हा QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता. अपडेटेड माहिती तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल. आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.